नमस्कार मंडळी, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर। बघा, अशी ज्वारी आहे आमच्यातली। 3-4 दिवस झाले लाईट नाही, पाणी द्यायचे पण नाहीच। आता सकाळी चांगली वाटती पण दुपारी जरा पांढरी पडल्यासारखी वाटती ज्वारी। तर पाणी द्यायचं होतं पण काय झालं की आमच्यातला डीपी जळालेला असल्यामुळं पाणी द्यायला जरा जमना गेले। पोटरेत आहे बरं का ज्वारी, हे बघा, आणि सगळी चांगली निसवली बरं का अशी। तर सकाळचे वाजले 6:30। काल आपली शिरोई वेलेली आहे रात्री 9 वाजता, आणि पहिली जी शिळी वेली होती तिने एकच पिल्लू दिलेलं होतं। तर त्याला पण आज 4 तारीख आहे, त्याला पण महिना झालेला आहे आज। तर बघा पिल्ल्यासाठी कशी मध्ये जायला लागली, आणि शेळ्यांना टाकून खुराक झालेला आहे। आणि आता टाकलेला आहे आपण पुसकट। तर शिळी ती सगळे जरा इकडं तिकडं भरपूर खाऊन झाले, त्याच्यामुळे जरा ही झाले, जरा इकडं तिकडं फिरायला लागलीत। थोड्या वेळानं खायला सुरू होईल बुसकट। आताच त्यांनी सोयाबीन खाल्लेलं आहे, त्याच्यामुळं जरा इकडं तिकडं फिरायला लागल्यात। आणि ही विळलेली आहे शिळी, तर तिला झाल्यात दोन्ही पाठीच झाल्यात बरं का। तर आनंदाची बातमी आपल्यासाठी, का आपला फार्म वाढवण्यासाठी आपल्याला पाठीचीच गरज होती, आणि ती शिळी खूप मारती म्हणून तिच्यासाठी तसं पाणी तिथं ठेवावं लागते बरं का, आणि तशी बांधून घालावं लागते। तर तिला तहान लागल्यावर पाण्याची व्यवस्था तिथल्या तिथंच असं आहे ते। तर तुम्हाला दाखवते, पिल्ले दाखवते कसे ती, आणि आपलं पहिलं पिल्लू पण दाखवते की आता ती कसं झालं। 1 महिन्याचं आहे। एक अंड आणि दूध पाजतो आपण, जेवढं निघेल तेवढं कप, 1.5 कप, 2 कप दूध निघतं त्या नवीन आणलेल्या ह्या शिळीचं। आणि त्या शिळीचं दूध आपण एक अंड आणि दूध दुपारी पाजत असतो। ती तिच्या आईला पिते सकाळी आणि संध्याकाळी। पिल्लू ही महिन्याचं झालेलं पिल्लू दाखवतो तुम्हाला, आणि पुन्हा त्या 2 पाठी पण दाखवते। तर दुसऱ्या 2 शेळ्याला पण हे बघा, ही पिल्लू कसं दिसायला लागले। तर ह्याला 1 महिना कंप्लीट झालेला आहे बरं का ह्या पिल्ल्याला, आणि छान। तर मुद्दाम आता इथं खायला बांधायचं त्याला, म्हणजे वेगळं त्याची त्याला होते, आणि मग इथं खाता येते ही पिल्लू। तर तुम्हाला पाठी दाखवते, अशा कोंडल्यात बरं का, पाजले त्यांना जिपलाही दिलाय। आणि बघा दाखवते तुम्हाला। तर नाव काय ठेवावे या दोघीचे कमेंट करून सांगा। हे बघा, ह्या 2 पाटी आहेत, तर दोन्ही पाटी झाल्यात बरं का, हे बघा, आणि छान। तर आत्ताच पाजलंय, जिपलाही पाजलाय त्यांना आणि कोंडलेलं आहे। तर दुसऱ्या 2 शेळ्याला पण इकीला 25 तारखेला इकीला 25 तारखेला महिना होते, आणि इकीला 30 तारखेला महिना होते। तर ती आपल्यातलीच पाट आहे, तिला 30 तारखेला, म्हणजे दोन्ही पाटी आपल्याच घरच्या आहेत। पण काळी पाट आहे ती तुम्हाला दाखवते, तिला 25 तारखेला महिना होते। तिला काय होते कुणास ठाऊक, आता लावून घेते दारी, म्हणजे कोंबड्यामध्ये जाणार नाहीत, नाळाला वाढते आता कोंबड्या। तर बघा कोंबड्या एवढ्याच राहिल्यात बघा, 9 कोंबड्या राहिल्यात आपल्याकडे। आता कोंबड्या सगळ्या संपलेल्या आहेत, आणि आणायच्यात पण आता थोडा दम आहे। तर पिल्लू बघा कसं छान दिसायला लागले, तुम्हाला दाखवते ते पाटी दोन्ही। दूध काढलंय शिळीचं, आणि हे बघा ही काळी पाट आहे का, तिला 25 तारखेला पूर्ण महिने होते बघा तिचे 5। ह्या काळ्या पाठीला 25 तारखेला महिने होते कंप्लीट हिचे, आणि 1 तारखेपर्यंत 6 तारखे आपलं 1 तारखेपर्यंत वीती ही, कारण पोरी 5 दिवस जरी घेतले तरी नक्कीच तोपर्यंत वेलेली असं। आणि हे बघा ही जी शिळी आहे, तर हिला पण 30 तारखेला हिचे महिने कंप्लीट होते। पण ह्या दोघी पण 1-1 द्या, त्याला वाटलं नव्हतं शिरोई 2 देईल म्हणून, कारण आतापर्यंत शिरोईनं आपल्याला 1-1च पिल्लू दिलेलं आहे। आणि बकरं बांधून घालायला लागलो बरं का, बकरं खूप मारायले शेळ्यांना। तर असं बकरं बांधून बांधायला ज्या शेळ्या मारतात ना, तर त्या शेळ्या तुम्ही सुद्धा बांधून घालत जा, कारण यायला झालेल्या शेळ्यांच्या पोटात जर मार लागला तर मग गाबडू शकते शिळी बरं का। तर ह्या शिळीची काही तारीख माहीत नाही आपल्याला, पण हिचं पण दूध आता बंद झालेलं आहे। हिचं पिल्लू विकलंय आपण, आणि आता म्हणजे असं पांढरं पाणी यायला चिकट सुरू झालेलं आहे। तर 2-2.5 महिने धरायला काही हरकत नाही, पण हिला पण
2 पिल्ल्याची अपेक्षा आहे आपल्याला. 2 पिल्ले होऊच शकते तिला, कारण ही मोठी शेळी आहे. असं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.